श्रोते हो नमस्कार. श्री रंगलीलामृत अध्याय 14. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीरंगातो व्यक्ता मज दीनासी होसी व्यक्त निर्विकार स्वरूपस्ता जगज्जीवन दयाळा श्री व्यंकटेश स्वरूपा घननीर पार्वती रमणा जगत्पाया भयहारक दयाळा तुझा तुची वदवीसी श्री जननी अंबाबाई तुझे चरण चिंतिता पाही दासासी मती देई तव गुण गावया कृपादृष्टी अवलोकनी उद्धरोनी नेई गे जननी तोडी भव जाचणी हिची प्रार्थना तुझसे मी लेकरू अनवाळू पतित वाली तू दयाळू नाश करी षड्रिपू समूळू हीच विनवणी तुझ माये भवकर्दमी ऋतलो जाण विषय रिपू टोचती मज लागून तुझे करिताची नामस्मरण मुक्त होय लवलाही तुवा उद्धरले भक्तानेक माझा धुनी काढी कलंक तव भक्तीची देई भीक हेची चरणी मागणे तुझ म्हणती जगन्माता मज दीनासी जरी अव्हेरिता काय तुला लाभेल पुरुषार्थ श्री अंबे जगदंबे अनन्य भावे तुझ मी शरण झड करी गे पावन दाखवी तुझे प्रेमचरण आणि न लगे मज काही ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ती तुझे कृपेनेच निश्चिती तव कृपे श्री गुरुमूर्ती वदविता साक्षेपे श्री रंगमूर्ती दयाशील परम उदार घननीय सर्वत्र व्यापी दयाळ स्वयवदबी ग्रंथासी गताध्यायी निरूपण रहिमतपुरीचे विंदान देश लेखकाची कांता जाण सर्पविघ्न निवारिले अनन्य भावे श्री गुरुशी शरण होऊनी दिले पुत्रदान श्री गुरु आर्त संतोषून सांगोपान केलेसे उपनयनाधिक संस्कार वयाता आला कुमार श्री गुरु सेवेसी तत्पर अहर्निश जागृत होतो यापुढे अभिनव वर्तली कथा सावध परिसीजे श्रोता श्री गुरु रंगराय समर्था चरित्र सादर परिसावे. एके दिनी श्रीरंगमूर्ती रामदास स्वामींचे दर्शनास जाती परस्पर आनंदून मायेची चित्ती स्वानंद स्वरूपी तल्लीन उभयताचा विचार समागमे सहपरिवार म्हणती करावा जगदोद्धार प्रवासे निमित्ते करोनी महायात्रेसी चला वेगेसी पाहू अनेक तीर्थासी रामदास रंगनाथासी प्रेमादारे वर्ततसे अवश्य म्हणून रंगनाथ सवेची सर्व सिद्धता करीत रामदास समवेत निगते झाले सत्वरी रंगनाथ रामदास निगती महायात्रेस गंगा तटकी मनास बहुत संतोष वाटला रम्य देखोनी सुस्त स्वच्छ देखोनी गंगाज समर्थासी वदती रंगदयाळ काही काळ क्रमू येथे तव गंगा तटकासी उभयता राहिले परिवारेसी परस्परे बोलती विनोदेसी संप्रदाय बहुत झालासे समर्थासी बोलती रंगनाथ शिष्य समुदाय असे बहुत सत्शिष्य निवडून यथार्थ घ्यावे समागमे संख्या पाहता विशेष 2,000 सती शिष्य भोजन देऊन समस्तास निरोप द्यावा सर्वांना निवडोनी काढी सद्भक्तासी व्यर्थ परिवार कासेयासी जाऊ त्वरेत या यात्रेसी दाखवी चतुराई रंगोबा अवश्य म्हणून रंगमूर्ती प्रार्थती श्री गुरुदत्त प्रती वेगे प्रगटली मूर्ती रूप अभिनव घेऊनी म्लेंछ रूपे आले दत्त समागमे परिवार बहुत सामुग्री असे विख्यात ऐका नावे सकलांची कन्या भार्या पुत्र कुकुट बस्त विचित्र समागमे विचित्र धान्याचे गाठोडे समागमे एका आश्वास त्यावरी लाधले सर्वांस शस्त्र सामुग्री विशेष घेऊनी पातले एक हंडी मृत्तिकेची बरोबर घेतली साची उग्र रूपे श्री दत्ताची स्वारी आली ते ठाई जे ठिकाणी स्वामी समर्थ तेथेच पातले श्री गुरुदत्त जाऊन पाकशाळे प्रत सामान सर्व काढले इकडे करती कौतुक रामदास रंगनाथ समाधीस्थ एकाग्र करून या चित्त स्वस्थ मानसी वैसले कल्याण शिष्य तयासी म्हणे तुम्ही आले कैसी पाकसिद्धी समर्थासी होणे असे लागवेगी ऐकून या तयांचे वचन क्रोधावला तो यवन तुम्हासी काय कारण व्यर्थ बडबड करीत आहे आम्ही करू स्वयंपाकासी तुम्ही सर्व करा भोजनासी नातरी मुकाल प्राणासी गरजून या वदत असे उग्र रूप भयंकर दाढी मिशा पार आरक्त नयन
खदिंगार सक्रोधे वदतसे. मृदुवचने बोले कल्याण. आम्ही ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण, तुम्ही आहात यवन. कैसे भोजन करावे तव बोलती श्री गुरुदत्त. तुम्ही झाले ती उन्मत, म्हणून त्यासी धरिता. श्री गुरुराय ते धवा, शस्त्रे काढोनी त्वरित. कल्याणासी मारित, देखोनी शिष्य समस्त. भयभीत मनी जाहले, स्तब्ध जाहले सकैक. म्हणती अरिष्टाले देख, कल्याण पावला निज सुख. रामदास कृपावळे, इतक्यात करीती स्वयंपाक. हांडीत सामग्री सकैक, ठेवली अग्निवरी देख. सर्वजना देखता, भार्या म्हणे पतीसी. कैसे करावे यासी, हांडी अपुरीच असे. काय घालू तयात, पती बोले भार्येसी. बस्त वधोनी करेसी, हांडीत घालोनी निश्चयसी. त्वरित करी पाकसिद्धी, ऐकूनी पतीचे वचन. भार्या गेली हर्षुन, शस्त्र घेऊन या ते क्षण. बस्त छेदिला तात्काळी, तुकडे करूनी तयांचे. हांडीत घातले साचे, मुख उघडून हांडीचे. पाहे तेव्हा महामाया, हांडी भरेना मागुती. कुक्कुट छेदुनी टाकती, सर्व शिष्य डोळा देखती. आश्चर्य करती सकैक, हांडी काही भरेना. पतीची करी प्रार्थना, अश्व टाकी म्हणून. आज्ञा झाली पतीची, अश्वाचे केले खंडविखंड. हांडीचे उघडले तोंड, टाकले धूड प्रचंड. परी हंडी भरेना, तव बोले पतीसी. अश्वाचे केले छेदना, तर परी हंडी न भरे कैसी. उपायासी काय करू, यवन बोले स्त्रियेसी. छेदी कन्यापुत्रासी, भरोनिया हांडीसी. पाक करी लवलाही, कन्यापुत्राचे छेदन केले. हांडी माझी सर्व भरले, रीती हंडी देखोनी बोले. स्वामी हंडी भरेना, सक्रोधे बोले भार्येसी. छेदितो सर्वही शिष्यांसी, हांडीत टाकितो वेगेसी. पाकसिद्धी कारणे, असलिता करी घेऊन. सक्रोधया रक्तनयन, धावला जैसा पंचानन. समर्थ शिष्यावरी ते धवा, देखोनी तयासी. भयभीत शिष्य मानसी, पळो लागले वेगेसी. दाही दिशा सर्वही, तव सापडला जनार्दन. गुरुस्मरणे तल्लीन, तयाचे शिर छेदून. भारे लागी देतसे, इतर शिष्य पळाले. त्यांचे मागे गुरु धावले, गरजुनिया तयासी बोले. वधितो तुम्हा सर्वांसी, एक नागवे उघडे. पळता पडे, भयाने झाले वेडे. न सुचे कोणा काहीच, एकाचे फिटले धोतर. एकाचे गळाले सर्व वस्त्र, एकाचे आपटले वक्र. देहभान विसरले, एक करीत होते स्नान. एक करीत संध्या तर्पण, एक आणीत होते सर्पण. टाकूनी सर्व पळाले, श्री गुरुसी तेथे सोडून. पळाले सर्व रानोरान, कैसे होईल म्हणून. विचार करी दुसऱ्याचा, आपला आपण जीव प्यारा बहुत. दुसऱ्याची कोणी करी खंत, स्वार्थे होऊन प्रेरित. भटकती दाही दिशा, म्हणती आमचे भाग्य थोर. प्राण वाचवू सविस्तर, यात्रा नव्हे महाघोर. संकट हे ओढवले, जीव असता सुरक्षित. यात्रा करू अगणित, मागे विलोकनी जो पाहत. तो यवन येतसे पाठीशी, भये करिता पलायन. अडखळोनी पडे जाण, कोणाचे फुटवले दन. रक्तस्राव होतसे, कोणाचे तुटले हात पाय. गुडघे फुटोनी रक्त जाय, तव गरजोनी बोले दत्तराय. उभे रहा रे मूर्खांनो, तुम्ही म्हणविता गुरुभक्त. स्वामी सोडोनी धावता समस्त, महायात्रेसी जाणे त्वरित. पलायन का करितासी, मागे फिरोनिया पाहती. भय कापे एक रडती, मारू नको आम्हा प्रती. म्हणून या प्रार्थितसे, आम्ही जातो आपल्या गृहासी. भेटू स्वजन बंधू स्त्रियासी, यात्रा फळली आम्हासी. गुरुराया समवेत, अमोलिक संधी गमवून. शिष्य करती पलायन, अज्ञानतमे मोहून. गेले गृहा वेगेसी, कोणी नाही विचार केला. यवन रूपे कोणाला, हांडीची करुणी माया लीला. चमत्कार दाखविला सर्वांसी, श्री गुरु सन्निध सोनी. माया मोहे गेले गांजुनी, देह ममता आवळुनी. भ्रमुनिया धावती, जे गेले पळुनिया. त्यांना नित्य यम जाचणी, जन्म मरण फिरवणे. त्यांच्या मागे लागले, जैसे दैवी असेल लिहिलेले. तैसेची पाहिजे घडले, न चुके कदापि वहिले. होणार ते होतसे, परी श्री गुरु ठाई ज्याचे चित्त. अहर्निश गुरु समवेत, त्यासी उद्धरी गुरु समर्थ. ऐसा अधिकार तयाचा, अरिष्टे टाकी मोडून. एक गुरुकृपा होता पूर्ण, एक श्री गुरु वाचून. दुसऱ्याची असाध्य हे,
श्री गुरुचा अधिकार अपूर्व, इच्छा मात्रे करी सर्व, धन्य श्री गुरु महिमा अपूर्व, काय वाचे वदावे, असो सर्व शिष्य तेथून, गुरु सोडून गेले पण, आपल्याल्या गृहासी जाण, गेले सर्व ही शिष्य ते, कैसे याची बरवी, जीवपण तेथे हरवी, मी पण छेदूनी बुडवी, निजस्वरूप मानसी, ऐसे गेले सर्वत्र, रामदास उघडती नेत्र, रंगनाथ म्हणे पवित्र, दोन शिष्य राहिले, इतर सर्व पळाले, सद्भक्त दोन राहिले, जनार्दन कल्याण भरे, निजस्वरूपी मिळाले दोघे, श्री गुरुदत्तराय येऊन यवन रूप दिले टाकून, सस्वरूपी प्रकटून श्रीरंगासी भेटती, समर्थ दत्त रंगनाथ, परस्पर भेटती समस्त, आनंदे माये त्रिभुवनात, ब्रह्मानंद वर्तला, सर्व मिळवणी बैसले, भोजन विधी उरकविले, कल्याण जनार्दन सावध केले, निद्रस्ता परी ते धवा, उठोनी घेती प्रसाद, एकची झाला ब्रह्मानंद, नमोनिया श्री गुरुदत्त, श्री गुरुसी वंद्यते, सकल शिष्य पाले, अवघे दोनची उरले, कल्याण जनार्दन भले, श्री गुरुचरणी तल्लीन, समर्थ वदती रंगोबासी, प्रयाण करावे यात्रेसी, अवश्य म्हणून समर्थांसी, तयारी करीती ते धवा, श्री दत्तात्राय झाले अंतर्धान, जनार्दन आणि कल्याण, समर्थ रंगमूर्ती जाण, ऐक्यरूपी निघाले, धन्य धन्य ते गुरुभक्त, दत्त दर्शन जीवनमुक्त, श्री गुरु सेवा अमौलिक, फळ तयासी मिळाले, यात्रा झाली परिपूर्ण, समर्थ रंगमूर्ती जाण, निगडी स्थाने येऊन, समर्थही गेले स्वस्थाना, जनार्दन शिष्य अहर्निश, सेवा करी विशेष, स्वामी मनासी अतिहर्ष, तया देखोनी होतसे, स्वामी समर्थ रंगराणा, पूर्ण करीतसे मन कामना, करुणी तयाचे चरणी नमना, अध्याय येथे संपविला. स्वस्ति श्री रंगलीलामृत ग्रंथ श्रवणे पातकदग्ध होत, सहज रंग कृष्णदास कृत, चतुर्दशोऽध्याय कोडहा. श्री सद्गुरु निजानंद रंगनाथार्पणमस्तु. श्री सद्गुरुनाथार्पणमस्तु. इति श्री रंगलीलामृत ग्रंथ चतुर्दशोऽध्यायः. धन्यवाद.